राजवाडा परिसरातील अय्याय काझी आणि शाळकरी मुलीची छेडछाड केली होती। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील झालाय। आज हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा राजवाडा परिसरातील महाराष्ट्र टी स्टॉलचे खोके आणि त्याचा कट्टा उद्ध्वस्त केलाय। या खोक्यावर उभा राहून राजवाड्यामधून शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या लहान अल्पवयीन शाळकरी मुलींची तो अश्लील हावभाव करून छेडछाड करत होता। या त्रासाला कंटाळून पेठ भागातील काही मुलींनी आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। त्याच्यावर गुन्हा दाखल केला। दरम्यान हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने काझीचे खोके हटवावे अशी मागणी गणपती संस्थांकडे केली होती। संस्थांच्या वतीने हे खोके हटलं गेलं होतं, पण त्या ठिकाणी असलेला कट्टा आणि साहित्य सोमवारी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने पाडण्यात आले। माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, काझीचे वकीलपत्र सांगलीतल्या कोणत्याही वकिलाने घेऊ नये, त्याला शिक्षा झाली पाहिजे। सांगली गणपती संस्थाने या परिसरात त्याला पुन्हा व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, खंडबाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, नारायण हांडे, संभाजी पाटील, नंदू यादव, सुजित पाटील, संदेश खोत, प्रदीप निकम, राहुल कातर, गजानन मोरे उपस्थित होते।